मला या ठिकाणी आत्मने आनंद वाटतो. राजाभाऊचा जो 60 वर्षाचा कालावधी, 60 दशकाचा जो कालावधी आहे, त्या 60 दशकाच्या कालावधीचा साक्षीदार कुटुंब आहे. तर आम्ही लोकांनी घेतलं राजाभाऊ घडले कसे, वाढले कसे, कोणत्या परिस्थितीत वाढले याचा जवळ अभ्यास मला चांगल्या पद्धतीत लागेल. राजाभाऊचा सेवेचा कालावधी तुमच्या डोळ्यासमोर आला असेल, पण बालपणाच्या कालावधी ते तुम्हाला गोष्टी आमच्या काळामध्ये घडलेल्या जे गोष्टी आहेत त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना झालेला तुम्हाला दिसून येईल. राजाभाऊ हा कसा बघितला तर प्रगतशील शेतकरी कुटुंबाचा मुलगा, गोंडस परमेश्वरांनी त्यांना दिलेली मोठी सौंदर्याची देणगी असा हा मुलगा, शिक्षकांचा आवडता विद्यार्थी. आम्ही 5वी ते 10वी 1975 ते 81 पर्यंत बरोबर राहिलो आणि राहत असताना राजाभाऊ आम्ही खोडकर माणसं आणि या खोडकरपणामध्ये सुद्धा आमची यशोधी अत्यंत महत्त्वाची. मित्र, मी फक्त दोनच प्रसंग सांगेन का आम्ही सांगितपणा आमचा कसा असायचा. एखादी गोष्ट करायची असेल तर करायची, त्यावेळी याचा परवा आम्ही करत असं त्याचा लेख होता. मी तुम्हाला सांगतो, आम्ही सर्वसाधारण फक्त 11-12 वर्षाचे असेल, 7वीला होतो आणि आमच्या वरिष्ठ वर्गातल्या विद्यार्थ्यांनी मित्रांनी आम्हाला सांगितलं का तुमच्या वर्गावरचे जे बंधू करणारे शिक्षक आहेत त्यांची मी माफी मागतो, त्या गुरुवाराची मी माफी मागतो. ते गुरुवरील तुमच्या वर्गावर क्लास टीचर म्हणून येणार आहे, ते भारतात ते तुम्ही बघा. मला आनंद तुम्हाला सांगताना लक्षात घ्या का वय वर्ष आमचा 11-12 आम्ही 35-40 बरोबर आमच्या वर्गामध्ये असताना आम्ही 35 मुलांनी एक शूटिंग एक निर्णय घेतला का आम्हाला असे लागणारे शिक्षक आमच्या वर्गावर नको. आम्ही आमच्या वर्गात पहिल्यांदा बहिष्कार टाकला. बहिष्कार हा जो आहे तो कामगार क्षेत्रामध्ये बहिष्कार असेल, आंदोलन असेल, मुहूर्तमेढ आहे की वयाच्या 11व्या वर्षी राजाभाऊ आम्हाला आपल्याला झालेली आहे. 11व्या वर्षाचा आम्ही बहिष्कार टाकला आणि सुदैवाने आम्हाला आमच्या वर्गात मंजूर झाली नाही. हा कालखंड 10वी पास झाले. राजाभाऊचा सेंटर एजीएल मध्ये ते अप्रेंटिसशिप केली. 2006 वर्षी त्यांनी तिथं कामकाज केलं. त्या ठिकाणी सुद्धा एजीएलला प्रॉब्लेम झाल्यानंतर त्यांनी सुद्धा पहिली धडक पत्रिकेचं दिल्ली गेटला केली. दिल्ली गेटला त्यांनी आंदोलन केलं वयाच्या 20 वयावर. त्या कामगार चळवळीमध्ये संघर्ष करायचा ही भूमिका त्यांनी त्या बालमोडीमध्ये त्यांना मिळाली. आज 33 वर्ष त्यांची सेवा महिला आणि माझ्यामध्ये झाली. 92 ते 2025 जे 33 वर्षाची सेवा हे काम करीत असताना त्यांनी आपल्या कर्मभूमी जरी नाशिक असली पण जन्मभूमीची त्यांनी काळ सोडली नाही. 33 वर्ष अखंडपणे आमच्या त्या लाल परेने त्यांनी प्रवास केला. लागणार हे दत्त येणं कुंड आहे. लोकांना वाटतं गेलो महिन्यामध्ये काम केलं झालं असा प्रकार नाही. कामाला एक क्षेत्र हे दत्त कुंड असतं. तर त्याच्यामध्ये कामगारांमध्ये फक्त तो 8 तास काम करत नसतो, तर आता त्यांच्या मित्रांनी जे सांगितलं हा पुन्हा कामगार असेल तर शिकवून नाशिकला जाणं काम करता मी निश्चित करतो तो 14 तास काम करतो. कारण जायला 2 तास, यायला 2 तास आणि तिथं प्रत्यक्ष जॉब करायचे 8 तास. असं काम करताना आपलं व्यक्तिमत्व, आपलं घर आणि दार आणि हे करत असताना आपल्याला ते चांगलं जवळचं काम केलं पाहिजे. आणि हे करत असताना सुद्धा आमच्या राजाभाऊनी आम्ही एक विषय केला. मला सांगता आनंद वाटतो आमचं नोकरी केली असताना सुद्धा सामाजिक उत्तर तुम्हाला अनेक निर्णय असा घेतला. आपण ज्या सारख्या परिसरामध्ये राहतो तो परिसर हा शेतकऱ्यांचा परिसर, कष्टकऱ्यांचा कामगारांचा परिसर, बलुतेदारांचा परिसर हा एका अर्थाने नाकाजलेला परिसर. आणि ह्या अशा परिसरामध्ये मुलांचं जर शिक्षणाचं दर्जा जर सुरवायचं असेल तर त्या स्थापन केलं तर आम्ही बोलतो तिथं खुश राहिलो नाही. शाळा हे शिकवणार, शिक्षक हे शिकवणार, तर आपली बहुतेक सामाजिक परिस्थिती कशी आहे तिला जर आपल्याला विषय द्यायचे असेल तर आपण सुद्धा आपल्या समाजातले जे प्रतिनिधी त्यांना सुद्धा आपण प्रेरणा दिली पाहिजे.
असेल तर आपण त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही काय केलं, माझ्या हायस्कूलचे खूप पहिले दोन विद्यार्थी होती त्यांचा सत्कार, माझ्या हायस्कूलला विद्यार्थी असेल त्या अशी 100 विद्यार्थ्यांना मोफत पिढी आम्ही निर्माण केली. आणि हे निर्माण करत असताना आम्ही हा उपक्रम 12 वर्ष आम्ही राबवला. हे सामूहिक उत्तरदायित्व आम्ही स्वकृषीचे आमच्या वेळ देऊन आम्ही आमचं मित्रपरिवाराने केलेलं याची आम्हाला जाणीव झाली. त्याचं कारण असं होतं की आम्ही त्या कुटुंबातून आलो, त्या कुटुंबातून जरी आलो असेल तर आपल्याला दिशा आपल्याला रितेश घेऊ शकतो. आणि म्हणून हा उपक्रम आम्ही वेळ राबवला. पुस्तकी मुलांचा सत्कार केला, आम्ही उपक्रम राबवले. हा उपक्रम आम्ही 12 वर्ष मित्र हा एक उपक्रम झालाच आहे. नंतर एकदा महात्मा फुलेंचं सांगताना एक गोष्ट पण सांगितली पाहिजे का त्यावेळेस सुद्धा एका या प्रसंगामध्ये जे काय आम्हाला वर्ग करत असेल आम्ही विविध प्रकारचे वर्ग न मागता गट सरकार नाटक असेल, सरकार असेल, त्या ठिकाणी उभं केलं. राजाभाऊंनी काम करीत असताना, नोकरी करीत असताना, आपलं कार्य सामूहिक काम करीत असताना सारख्या कारण लोक काम करीत असताना अत्यंत ट्रेस हा आपल्या कामगाराला असतो. आणि तो ट्रेस आपल्या कामाच्या उत्पन्नावर झाला म्हणजे होण्याची शक्यता असते. झालं ते आव्हान जे उत्पादन असेल ते रिजेक्ट होईल आणि कंपनीचं नुकसान होतं. कंपनीचं नुकसान झालं तर सर्व्हिस सुद्धा इफेक्ट होतो. आणि अशा परिस्थितीत कामगाराला तेच आपल्याला जपावत नाही. आणि तो होऊ नये म्हणून राजाने 31 वर्ष अत्यंत बद्धशीरपणे, काळजीपूर्वक, निष्ठापूर्वक आणि चांगले थोडंपणे त्या पद्धतीने साकार केलं. त्यांना 33 वर्ष सेवा योगदान या होता येतं असं नाही. तरी महात्मा फुले सामाजिक मंडळ आमचा ग्रुप आहे वर्ग मित्राचा, त्यांच्या वतीने मी राजाभाऊंना आयुष्य सुखाचं आरोग्य जावं आणि निश्चितपणे आनंददायक व्हावं अशी शुभेच्छा देतो.